नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे पण खूप मस्त आहे, कारण यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि हे बघा, आज होती आमची पंगत म्हणूनच आम्ही कांदे वगैरे घेतले काढायला. आज होती आमच्या पंक्तीमध्ये पुऱ्या आणि गव्हाचा शिरा होता. आणि त्यानंतर बघा, मग मी तेवढं करून रेडीसुद्धा व्हायला लागली. ह्या वाल्या बांगड्या मला खूप आवडतात. मग मी ह्या साडीवर मॅचिंग पण होत होत्या म्हणूनच ह्यावाल्या बांगड्या आणि ही साडी नेसली. व त्यानंतर इकडं दुसऱ्या बाया पण मस्त असं लसूण खूप सारा लागतो म्हणून त्यांनी नेसला कुठला, व बाकीच्या बाया मस्त असे कांदे वगैरे करत होत्या. त्यानंतर इकडे पुऱ्याची सुद्धा तयारी चालू होती. आम्ही तिकडं पुऱ्या करत होतो आणि इकडे हे माणसं सगळेजण पुऱ्या तळत होते. मस्त असं तेल गरम करून त्यांनी एकामागं एक अशा पुऱ्या तळून घेतल्या. आता पूर्ण गाव जेवणार म्हणल्यावर पुऱ्या तर खूप साऱ्या कराव्या लागतात, म्हणूनच त्यांनी घेतल्या बनवायला पटापटा. एकीकडे भागवतसुद्धा चालू होतं आणि एकीकडे हा स्वयंपाकसुद्धा चालू होता. आणि ते सर्व बनवून त्याचं तेल कमी होण्यासाठी ह्या अशा पत्रावर आणून टाकत होते. आणि तोपर्यंत इकडं बायांनी मस्त असे देवासाठी ताटंसुद्धा करून आणलेले होते. आता आम्हाला आमच्या भावकीमध्ये एक माणूस वारला होता, त्यामुळे आम्हाला ताट आणायचं नव्हतं. आम्ही रोज आणू लागलो होतो, पण आता या 2-3 दिवस झाले आम्ही आणलं नाही. आणि आम्ही सर्वजणी इकडं पुऱ्या लाटत होतो आणि माणसं तिकडं मस्त अशा पुऱ्या तळत होते. मी पण मस्त अशा गोल गोल लाट्या बनवत होते आणि बाकीच्या काही बाया लाटत होत्या, काही लाट्या बनवत होत्या. त्यानंतर आम्ही पप्पाच्या घराकडे निघलो मस्त काला वगैरे झाल्याच्या नंतर. आणि वाटेने बघा, आम्हाला मामाच्या घरी येताना हा येलदरी रोड लागतो आणि येलदरीच्या पुलावरून सुद्धा आम्हाला यावं लागतं. मग तिथलंच म्हणलं थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करावा. आणि तुम्ही ते सोशल मीडियावरती तो व्हिडिओसुद्धा बघितला असेल, एका मुलाचा पिकअप घेऊन त्या पुलावरून पडून मृत्यू झालेला. आणि मला तर जाम भीती वाटत होती तिथून जाताना, कारण त्या पुलाला काहीही सपोर्ट नाही आहे जाण्यासाठी. आणि एकदम दोन्ही साईडनं पाणी आहे आणि पूल खूप छोटा आहे, त्यामुळे तिथून जाताना प्रत्येकाला भीती वाटतेच. हा बघा पूल आता तुम्हाला दिसत असेल. आता सध्या तर याचा एकही गेट ओपन नाही आहे, सर्व गेट बंद आहेत. आणि थोडासा तो पलीकडे दिसत असेल तुम्हाला झरा चालू आहे. तो मस्त खूप छान फोटो काढता येते तिथे, परंतु आता आमच्यासोबत विरू असल्यामुळे आणि तो लहान असल्यामुळे आम्ही त्या पाण्याकडे काही गेलो नाही. आणि पप्पाची पण तेवढी तब्येत बरी राहत नाही, म्हणून त्यांना पण वाटत होतं की लवकर घरी जावं, कारण आमचा प्रवास खूप दूरचा होता. आणि मोटरसायकलवर यायचं म्हणल्यावर बॅग वगैरे बरोबर घेता येत नव्हती, म्हणूनच आम्ही काही तिथं थांबलो नाही. दुरूनच थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग आम्ही समोर आलो. आणि तिथं आल्याच्यानंतर लगेच मला त्या पाण्यात पडून मृत्यू झालेल्या मुलाचीच आठवण आली. तर तो व्हिडिओ मी जेव्हा आमच्या मोबाईलवर पाहिला होता तेव्हा खूप सारी गर्दी होती या पुलावर. आणि असं मी तिथं आले की मला असं लगेच ध्यानात आलं की इथं तो मुलगा पडला होता म्हणून. आणि हा बघा, हा दुसरा पूल आता तयार केलेला आहे, परंतु अजून याचं थोडंसं काहीतरी काम बाकी आहे वाटतं, म्हणूनच हा पूल अजून चालू केलेला नाही. हा पूल खूप मस्त आणि मोठा केलेला आहे त्यांनी. आता याच्यावरून पाणी वगैरे काही जात नाही, पण अजून सध्या थोडंफार काम बाकी असेल, म्हणूनच याच्यावरून अजून प्रवास सुरू झालेला नाही आहे. याला इकडून लोकांनी जाऊ नये म्हणून थोडेसे पत्र वगैरे लावलेले आहेत. आता पुलाचं तर काम पूर्ण झालेलं आहे, परंतु समोर थोडासा रोड राहिलेला आहे बनवायचा. मग होईल थोडा दिवसांनी हा पण पूल चालू. आणि हा पूल चालू झाल्याच्यानंतर खूप सेफ राहतात सर्वजण. तो पूल खूप घातक झालेला आहे सर्वांसाठीच. त्याला काहीही सपोर्ट नाही आहे दोन्ही साईडनी. सरळ थोडासाही गाडीचा तोल गेला तर माणूस सरळ खाली तळ्यातच पडतो, असं झालेलं आहे त्याचं. म्हणूनच तुम्हाला जरी येलदरीच्या पुलावरून जाण्याचा हे येत असेल तर तुम्हीसुद्धा थोडं जपूनच जात जा. त्यानंतर समोर आल्याच्यानंतर हे बघा, वाटत एक आंब्याचं झाड होतं आणि आमच्या आधीच कोणीतरी खूप सारे आंबे पाडून गेलं होतं. आम्हाला तर काय आंबे पाडता येत नव्हते. मग आम्ही जे आमच्या आधी पाडून गेलं होतं त्याची जे उरलेली होती ते आम्ही मस्त असे इचून घेऊन आलो मस्त घरी. म्हणलं चला आता उद्या आई याचं लोणचं बनवेल, म्हणून आम्ही मस्त असे निवडून घेऊन आलो मोठाले. तेवढे मोठाले झाले नव्हते आंबे त्याचे, परंतु जे वाटले थोडेसे मोठे ते घेऊन आले. मी निवडत होते आणि विरू पप्पाजवळ होता. मी सगळे आंबे जमा केले आणि पन्नीत भरले. आणि हे बघा किती मस्त आंबे आहेत. हे रस्त्यावरचे होते, आंब्याचं झाड होतं एका रस्त्यावरती, आम्ही तेच आणले, मग फ्रीमध्ये आणले आम्ही. आणि हे बघा, येलदरीच्या रस्त्याने जातानाच हा थोडंसं हे सरकारी हे पण आहे, जंगल पण आहे तिथे. हे बघा, तुम्हाला त्यावरती नाव पण दिसत असेल. आता परत गाडीवर असल्यामुळे थोडं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, तळं पण थोडंफार दिसत आहे व्हिडिओमध्ये. गाडीवर असताना आणि विरूला सुद्धा धरलेलं होतं म्हणून दिसत नव्हतं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.